पावन आश्रम येथील या आश्रमाचे संस्थापक वैकुंठवासी कृष्ण महाराज व्यवहारी बाबा, हरिभक्त पारायण प्रभाकर शास्त्री यांच्या या तपोपूर्ती सोहळ्याला जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आला, त्याच्यामध्ये आजच्या कीर्तनाची सेवा ज्या हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांनी आज आपल्याला अतिशय चांगला अभंग निवडून आपल्याला श्रवण करायला संधी उपलब्ध करून दिली, ते आदरणीय साठे महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व हरिभक्त पारायण गुरुजन महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि खऱ्या अर्थाने व्यासपीठावरची सगळीच मान्यवर, त्यामध्ये आपल्या भागाचे नुकतेच नव्याने निवडून आलेले आदरणीय आमदार नारायणजी कुचे, त्याचबरोबर जयप्रकाश दादा चव्हाण, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे उपस्थित सर्व भाविक भक्त आणि माझ्या माता भगिनी. आता महाराज म्हटले, नारायण महाराजांनी सांगितलं आता खासदार साहेब बोलतील, आमदार साहेब बोलतील, परंतु मज पामराशी काय थोरपण पायात लिवान पायी बरी, या व्यासपीठावर बोलायचा आम्हाला अधिकारच नाही महाराज. पण आता आम्ही आलो म्हणल्यानंतर तुम्हाला यामुळे आवडत नाही, आम्हाला माईक दिसल्यावर तर अजिबातच आवडत नाही. तर हे व्यासपीठ हे महाराज मंडळीने वारकरी संप्रदायाला आत्मसात केलं आणि त्याच्यानंतर तो अधिकार तुम्हाला प्राप्त झाला. हा अधिकार आमचा नाही, पण तरी आम्हाला आता ही सगळी मंडळी इतकं चांगलं कीर्तन श्रवण केल्यानंतर आम्ही बोलायला लागलो तर मग ती ग्रामपंचायतची आम सभा चालू होऊन जाईल. तुम्ही सांगून टाकलं रोड करा, आणि आमदार साहेबांनी उत्तर दिलं की काळजी करू नका, पुढच्या वेळेला मी आणि खासदार साहेब खांद्याला खांदा लावून हा रस्ता करू. आमदार साहेबांनी हे खरंय सांगितलं की लोकप्रतिनिधींचं काम आहे. महाराजांनी योग्य जागेवर आपली कैफियत मांडली आणि अशा जागेवर अशा नसेवर बोट ठेवलं की नाही म्हणताच येत नव्हतं आपल्याला. कारण महाराज, मी लोकसभेच्या निवडणुकीमधून काजळ्याच्या रस्त्याने आलो तेव्हा खडी पांगलेली होती, बरोबर आहे का? खडी पांगलेली, जेसीबी लावलेलं काम चालू झालेलं मी पाहिलं, आणि मी निवडून आल्यानंतर ते सगळं भरून नेलो. मी चुकत असा तर मला सांगा. मी विचारलं इंजिनियरला मीटिंग घेऊन, अरे तिथली खडी बिडी कुठे गेली बाबा? परंतु मी म्हणत होतो तुम्हाला ही ग्रामसभा होईल बरं का. पण असं तरीही आमदार साहेब, लोकांनी आपल्याला परत एकदा आशीर्वाद दिला. या लोकांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आणि मी यांचे प्रतिनिधी होऊ शकलो. मी आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ती आमच्या दोघांची जबाबदारी आहे. या भागाचे काही काम असतील ते निश्चितपणाने केले पाहिजे, आणि माझ्यापेक्षा जास्त वाटा हिस्सा आमदार साहेबांनी स्वतःकडे ओढून घेतला. ते म्हणजे माझ्यावर जास्त जबाबदारी आहे, तथास्तु, काहीच अडचण नाही. पण ते सगळ्या ठिकाणी घेऊ नका, तिथं वेळ आल्यावर तिकडे सगळं जायचं असं त्यातला विनोद सोडू. परंतु नारायणराव कुचे यांनी जे काम आपण करूया असं सांगितलं ते निश्चितपणाने आम्ही हे मंडळीने करू. महाराज, तुम्ही मला आणि नारायणरावला सांगितलं रस्ता करा, पण इथे जी मंडळी बसली ना गुंडीजन, गंगाव महाराज बसले, साठे महाराज बसले, वारकरी संप्रदायातली खूप मोठी मोठी माणसं आहेत. हे
आम्ही डांबराचा रस्ता करू, 5 वर्षांनी खड्डे पडेल. नंतर पूजे साहेब म्हणले नाही सिमेंटचा करू. पूजे साहेब त्याला बी खड्डे पडलेले पाहिले मी, कारण भोकरदनला नवाच रोड तोडणं चालू आहे. म्हणजे सिमेंटच्या रस्त्यालाही खड्डे पडतात. पण ही जी महाराज मंडळी आहे ना, हा जो रस्ता या भाविकांना दाखवते ते देवाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. तो रस्ता जी माणसं दाखवतात त्यांना समाजाचं हित कळतं, आणि ज्याला समाजाचं हित कळतं ते वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी. म्हणून त्यांच्याकरता जगद्गुरु तुकोबरा काय म्हणतात, आपुली अहिता असे जो जागता, धन्य माता पिता दयाची गुणी, कन्या पुत्र होती सात्विक दयाचा हरेक वाटे देवा. गीता भागवत तरी ती श्रवण आणि चिंतन विठोबाचे, मज घडो दयांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अशी ही माणसं परमेश्वराच्या रस्त्याकडे, आपल्याला त्यांच्या घराकडे नेणारा रस्ता तयार करून देणारी आहे. आणि तुम्ही मी, कुचे साहेबांनी मी दर 5 वर्षांनी तुमच्याकडे क्षमा याचना करायला येणारी माणसं. आम्ही तो मताचा जोगवा मागणारी माणसं आहे. आम्ही रस्ता करून देऊ, पण आम्हाला स्वार्थ आहे की किमान आमच्या लाडक्या बहिणी मला एक तरी मतदान टाकतील, मग 1,500 का पाठवणं होत नाही. एक तरी मतदान आम्हाला द्यावं, म्हणून आम्ही तुम्हाला 1,500 देऊ, म्हणून आम्ही तुमचा रस्ता करू. पण महाराज मंडळीला कुठं निवडणूक लढायची का? हा रस्ता कोणता दाखवताय? आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा. आमचं जीवन कसं सार्थक व्हावं तो रस्ता दाखवण्याचं काम ही महाराज मंडळी करते. हे काम तुम्ही जे हाती घेतलं हा फार मोठा त्याग आहे. महाराज कोणी सहज म्हणतं महाराज मंडळीच बरं चाललं बघ आजकाल, म्हणते ना. कीर्तन झालं का पाकिट बिकीट देते बा. अरे दादा, त्या ते म्हणतात ना जयांगी कुठे आता कधी ना, ते महाराजलाच माहिती आहे कुठून कोणत्या गावाहून आपतक झपतक कोणत्या गावाला जावं लागतं. आणि महाराज येईपर्यंत महाराजाला फोन असतो कुठपर्यंत आले. जेव्हा जाताना गेले महाराज की कुठे गेले म्हणत नाही विचारतो. असं आपलं काम आहे. म्हणून मी जास्त लांबलचक नारायण महाराज इथं न बोलता, इथलं मला मागे एक मागणी आली होती की आपल्या संस्थानाला एक मोठं सभागृह द्यावं. त्या सभागृहाची 10 लाख रुपयाचं एक मोठं सभागृह आपल्याकडून माझ्या खासदार निधीतून या ठिकाणी मी घोषित करतो. सभागृहाची गरज होती. ते सभागृह निश्चितपणे मी या ठिकाणी घोषित करत नाही फक्त, तर लवकरात लवकर त्याचा शुभारंभ, भूमिपूजन कसं करता येईल त्याचं इथल्या स्थानिक मंडळीला विनंती करतो की आपण ते लवकरात लवकर सभागृहाचं काम सुरू करावं. काय त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र कारवाई ती निश्चितपणे आपण सगळेजण करूया. आणि वारकरी संप्रदायामध्ये महाराजांनी खूप चांगलं सांगितलं की आपला धर्म जपला पाहिजे. आपल्या धर्मावर प्रेम करायचं पहिल्यांदा शिकलं पाहिजे. आपल्या धर्मावर प्रेम करायचं शिकलं तर दुसऱ्याच्या धर्मावर आपल्याला प्रेम करता येईल. नाही तर सध्या महाराज धर्मात नाही, जातीत नाही, सगळ्यातच मतभेद सुरू झाले महाराज. आणि त्याच्यावर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलंय वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग, भेदाभेद भ्रम अमंगळ. पण एकीकडं जगद्गुरु तुकोबरायांचा भेदाभेद भ्रम अमंगळ, आणि इथं आमच्यात आणि तुमच्यातच चालली की नाही महाराज. मग जगद्गुरु तुकोबराचा भेदाभेद भ्रम अमंगळ गेला कुठे? महाराज सांगू सांगू थकले आपल्याला. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील, या सप्त्यातून, आजच्या कीर्तनातून मी साठे महाराजांकडून काय घेऊन आलो आणि ते मी माझ्या जीवनात काय अंगीकारेल हे ज्या दिवशी आपण स्वीकारायला चालू करू त्या दिवशी या सप्त्याचं सार्थक झालं असं मी म्हणतो. नाही तर इथून गेला तुमच्याकडे तरी बरं आहे, 4 वाजेला कीर्तन संपत, आमच्याकडे रात्री संपत. म्हणून मी फार या ठिकाणी न बोलता आपण परत एकदा पूज्य साहेबाला संधी दिली, पूज्य साहेबांनी आभार मानले, मलाही आपण संधी दिली, मी आपले आभार मानतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना या कार्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.